कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला मोठा साहेब झालास बापाला विसरलास गेलास का स्मशानी भक्ष्यात तगी धाडास मोठा साहेब झालास बापाला विसरलास गेलास का स्मशानी भक्ष्यात तगी धाडास आता महाग तू वेड्या आता बिडी न काढीला आता महाग तू वेड्या आता बिडी न काढीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला 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 तुला अभिमान माणूस केला तुझ्यासाठीच श्रम घेशील नको विसरू भीमाचे मोल बोल गर्वानं जय भीम बोल तुला अभिमान माणूस केला तुझ्यासाठीच श्रम घेशील नको विसरू भीमाचे मोल बोल गर्वानं जय भीम बोल भीमकार्यात जानकार कधी वेळ सापडीला भीमकार्यात जानकार कधी वेळ सापडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला 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 राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला 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 बुद्ध महान विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचार आणि समग्र धम्मक्रांतीला या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करतो. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, या संस्थेचे राष्ट्रीय कायदेविषयक सल्लागार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब, समता सैनिक दलाचे अध्यक्ष श्रद्धेय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, राजगृहाचे तिसरे रत्न श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेब, या आंबेडकरी परिवाराबद्दल खूप खूप मंगलमैत्री आणि आशीर्वाद या ठिकाणी करतो. आज या ठिकाणी या सिंधुदुर्ग नगरीमध्ये या ऐतिहासिक 9व्या धम्म परिषदेनिमित्त सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो
सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरण गमनं महापुण्य आपबन्ते पानाति पाता वीरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि दाना वीरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मूषावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरा मेरय मज पमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि विशरणेन सद्यं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरकीर्तं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेथ साधु साधु बुद्धं नमामि पंचप्रणं परा धम्मं नमामि संघं नमामि। सुखी हो, मंगल हो, मंगल। कल्याण हो। झंडा सलामी देंगे। सलामी दो। भिकाजी वर्धेकर साहेब यांना सर्वांना विनंती आहे की कृपया आपण विचारमंचावर आसनस्थ व्हायचं आहे। मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय श्रीकांत कदम गुरुजी यांनाही विनंती आहे की कृपया आपण आसनस्थ व्हायचं आहे। राज्य सरचिटणीस सन्माननीय चंदाताई कासले यांना विनंती आहे की त्यांनी विचारमंचावर उपस्थित राहावे। चंदाताई कासले तसेच जिल्हा महिला अध्यक्षा सन्माननीय सुषमाताई हरकुळकर याही विचारमंचावर आसनस्थ होणार आहेत। मेजर अरुण जाधव यांना विनंती आहे की कृपया आपण आसन या विचारमंचावर यायचं आहे। आदरणीय संजयजी जाधव डिव्हिजनल ऑफिसर समता सेनेकर यांना विनंती आहे की कृपया आपण विचारमंचावर यायचं आहे। आजच्या या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष आदरणीय श्रीकांत कदम, आदरणीय निलेश वर्धेकर यांनाही विनंती आहे की कृपया आपण विचारमंचावर यायचं आहे। तसेच आदरणीय सुषमाताई हरकुळकर, आदरणीय भिकाजी वर्धेकर, पूज्य भंते व त्यांचा सर्व संघ या सर्वांना त्रिवार अभिवादन। तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय अनंत सावंत, आदरणीय श्याम जाधव उंबळकर यांनाही विनंती आहे की कृपया आपण विचारमंचावर यायचं आहे। आदरणीय बीबी जानवलकर, आदरणीय SK जाधव गोवा राज्याचे अध्यक्ष या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सहर्ष स्वागत। आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना विनंती आहे की आपण आदर्शांचं पूजन झालेलं आहे, आपण दीप प्रज्वलन करून या धम्म परिषदेचं
उद्घाटन करावं. आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर. प्रणाम
जोरदार टाळ्या होऊ दे. त्यानंतर स्वागत गीत. स्वागत फुले आज जाहले स्वागत फुले आज जाहले फुलाच्या चरणी अर्पितो स्वागत सुमनांजली अर्पितो स्वागत सुमनांजली स्वागत फुले आज जाहले स्वागत फुले आज जाहले फुलाच्या चरणी अर्पितो स्वागत सुमनांजली अर्पितो स्वागत सुमनांजली मांगल्याचा आज सोहळा मांगल्याचा आज सोहळा विन सोन्याचा आज आगळा विन सोन्याचा आज आगळा सुविचारा तुझी भाग्य उघडले सुविचारा तुझी भाग्य उघडले भीमाच्या चरणी अर्पितो स्वागत सुमनांजली अर्पितो स्वागत सुमनांजली परिषदेला पाहुण सारे परिषदेला पाहुण सारे तन्मय होतीला संस्काराने तन्मय होतीला संस्काराने प्रज्ञाशीला करुणा समता प्रज्ञाशीला करुणा समता गाऊन त्यांची गाणी अर्पितो स्वागत सुमनांजली अर्पितो स्वागत सुमनांजली बुद्धधम्मन संगविहारा बुद्धधम्मन संगविहारा अनजीवनाचा धम्मसहारा अनजीवनाचा धम्मसहारा अपराधाची बौद्ध जनता अपराधाची बौद्ध जनता हर्षित झाली मनी अर्पितो स्वागत सुमनांजली अर्पितो स्वागत सुमनांजली स्वागत फुले आज जाहले स्वागत फुले आज जाहले फुलाच्या चरणी अर्पितो स्वागत सुमनांजली अर्पितो स्वागत सुमनांजली अर्पितो स्वागत सुमनांजली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचं महिला विभागाने आपल्यासमोर एक सुंदर असं यशस्तवन आणि स्वागत गीत सादर केलेलं आहे. धम्ममेळावा हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो समता बंधुता करुणा आणि न्याय या मूल्याचा उत्सव आहे. असा हा ऐतिहासिक धम्ममेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या मेळाव्यानिमित्त उपस्थित मान्यवर यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार संपन्न होणार आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उद्घाटक आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदरणीय या ठिकाणी पूज्य भंते व त्यांचा श्रामणेर संघ यांचा सुरुवातीला स्वागत होत आहे. पूज्य भंते डॉक्टर भदंत सुमेध बोधी राष्ट्रीय महासचिव भिक्खू संघ चैत्यभूमी भीम जन्मभूमी वरिष्ठ कमिटी मेंबर्स महू यांचं या ठिकाणी
स्वागत होत आहे. मी आदरणीय जिल्हाध्यक्ष आनंद कासाडे गुरुजी यांना विनंती करतो की आपण पूज्य बनते सुमेध बोधी यांचा या ठिकाणी सन्मान करावा, स्वागत करावं. भिक्खू संघाचं या ठिकाणी स्वागत होत आहे. पण सर्वांनी सादुकार द्यायचे आहे. भिक्खू संघाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भदंत सुमेध बोधी यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर कार्याध्यक्ष दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. जिल्हा या ठिकाणी बनतेजींचं स्वागत झालेलं आहे. त्यानंतर पूज्य बनते सुमेध बोधी यांना विनंती करतो की आपण सर्वांना मगाशी जे त्रिशरण पंचवीस दिलेलं होतं ते फक्त धम्मदीक्षा ज्याने घेतली त्यांनाच दिलेलं होतं. या ठिकाणी सर्वांना त्रिशरण पंचशील देत आहेत. आपण सर्वांनी ग्रहण करूया. शीलन्ते तमे बन्ते यमहं वदामि तं वदेथ आं बन्ते नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि त्रिशरणगमन संपूर्ण आं बन्ते पानातिपाता वेरमणि शिखापदं समाधियामि पानातिपाता वीरमणि शिखापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि शिखापदं समाधियामि आदिन्नदाना वीरमणि शिखापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिखापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वेरमणि शिखापदं समाधियामि मुसावादा वीरमणि शिखापदं समादयामि सूरामेरय मज्जपमादठाना वेरमणि
सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमजपमादटाना वीरमणि सिक्खापदं समादयामि त्रिसरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन शीलसम्पादेथा आम्बन्ते साधु 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 बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि सुखी हो मंगल हो कल्याण हो यांचा या ठिकाणी सत्कार करावा, स्वागत करावं. सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांनी अभिनंदन करायचे आहे. अतिशय संपूर्ण देशभर एकही दिवस विश्रांती न घेता या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बाबासाहेबांचं राहिलेलं स्वप्न संपूर्ण भारत देशभर पूर्ण करण्याचं काम आपल्या पायाला भिंगरी लावून फिरत आहेत आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. भीमराव साहेब आगे बढ़ो, भीमराव साहेब आंबेडकर आगे बढ़ो. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके अध्यक्ष आदरणीय UG बोराडे गुरुजी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदरणीय सुषमाताई हरकुळकर यांना विनंती करतो, महिला जिल्हाध्यक्ष, की आपण महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय UG बोराडे गुरुजी यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आदरणीय UG बोराडे गुरुजी. सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मुंजल भारद्वाज, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आजच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि आमच्या मुंबईचे अध्यक्ष आदरणीय श्रीकांत कदम गुरुजी यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. आदरणीय मंजुल भारद्वाज, ज्येष्ठ नाट्यकर्मी, ज्येष्ठ रंगकर्मी, सावित्री, लोकशास्त्री सावित्री गारभी यासारखे नाट्यप्रयोग त्यांचे खूप गाजलेले आहेत. जवळजवळ 41 वर्ष ते हे नाट्यप्रयोग सादर करीत आहेत. असे ज्येष्ठ रंगकर्मी आदरणीय मंजुल भारद्वाज यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन स्वागत होत आहे. सन्माननीय श्रीकांत जाधव यांच्या हस्ते त्यांचं सत्कार होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे नियोजित स्वागताध्यक्ष श्रीकांत जाधव, श्रीकांत कदम, जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग मुंबई शाखा यांच्या वतीने त्यांचं स्वागत होत आहे. पुढील सत्कार आहे भारतीय बौद्ध महासभेचे माजी राष्ट्रीय सचिव आणि आंबेडकर घराण्याचे एकदम निकटचे संबंध आहेत असे आदरणीय प्रभाकरजी जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदरणीय श्रीकांत कदम गुरुजींना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय प्रभाकरजी जाधव, प्रभाकरजी जाधव, माजी राष्ट्रीय सचिव, भारतीय बौद्ध महासभा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या घराण्याशी एकनिष्ठ असलेली आणि खूप जवळची व्यक्ती म्हणजे आदरणीय प्रभाकर जाधवजी यांचं स्वागत आदरणीय श्रीकांत कदम जिल्हाध्यक्ष मुंबई शाखा यांच्या वतीने होत आहे. आदरणीय प्रभाकर जाधवजी. तुम्ही कोणतं नाव घेतलं? कासाडे का? नाही हेच आहेत ना, कासाडे साहेब हे दोघेच आहेत ना. कशात ते वगैरे आजच्या कार्यक्रमाचे नियोजित स्वागताध्यक्ष आदरणीय मुंबई पुढील शाखेचे सत्कारपूर्ती अध्यक्ष आहेत महोदय. आदरणीय भिकाजी वर्देकर साहेब, माजी जिल्हाध्यक्ष मुंबई विभाग भारतीय बौद्ध महासभा यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदरणीय आजच्या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष आदरणीय श्रीकांत कदम गुरुजींना विनंती करणार आहे की आपण आदरणीय भिकाजी वर्देकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. पुष्पगुच्छ, शाल व सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे. आदरणीय भिकाजीजी वर्देकर ज्यांनी अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याची चळवळ ताजी ठेवली. अनेक गोष्टी त्यांनी फार जवळून पाहिलेल्या आहेत. संघटनेची चळवळ खूप जोमाने या जिल्ह्यामध्ये वाढवण्यामागे सन्माननीय भिकाजी वर्देकर यांचा मोलाचा हात आहे असे वर्देकर साहेब यांचं सन्माननीय श्रीकांत कदमजी जिल्हाध्यक्ष मुंबई शाखा यांच्या वतीने यांच्या हस्ते यांच्या शुभ हस्ते सहर्ष स्वागत होत आहे. आदरणीय भिकाजी वर्देकर. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा यांचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय भिकाजी वर्देकर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आदरणीय भाई गिरकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की कृपया आपण विचार मंचावर यायचे. आदरणीय भाई गिरकर आलेले या ठिकाणी त्यांचं स्वागत आहे. आदरणीय भाई गिरकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी आदरणीय आनंद कासाडकर साहेबांना विनंती करतो की आपण भाई गिरकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन माजी मंत्री आदरणीय भाई गिरकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. माजी समाज कल्याण मंत्री आदरणीय भाई गिरकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. धन्यवाद. यानंतर पुढील सत्कारमूर्ती आहेत आदरणीय अनंत जाधव मुंबईचे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी आदरणीय निलेश वर्देकर यांना विनंती करतो की आपण पुढील सन्मान करावेत. थोडंसं कार्यक्रमाला आपला उशीर झालेला आहे. मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवरांना सांगू शकतो की आपला कार्यक्रमाला उशीर जरी झालेला असला तरी सर्वांचं भोजन झालेलं आहे. त्यामुळे भोजनचा ब्रेक आपण घेणार नाही आहोत. त्यामुळे सलग आपला 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. आदरणीय तानाजी कांबळे जर आले असतील तर त्यांनी कृपया विचारमंचावर यायचं आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष आदरणीय तानाजी कांबळे, आदरणीय अनंत जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या कुडाळ तालुक्याचे अध्यक्ष आणि या आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय निलेश वर्देकर यांना विनंती करतो की आपण आदरणीय अनंत जाधव यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आदरणीय अनंत जाधव अध्यक्ष पूर्व मुंबई जिल्हा झोन क्रमांक 5 भारतीय बौद्ध महासभा यांचे तालुकाध्यक्ष निलेश वर्देकर यांच्या वतीने स्वागत होत आहे. यानंतर आदरणीय अनंत सावंतजी जिल्हाध्यक्ष रत्नागिरी यांचा सन्मान होणार आहे. आदरणीय अनंत सावंत जिल्हाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा यांचं स्वागत. आदरणीय अध्यक्ष महोदय तालुका शाखा कुडाळ निलेश वर्देकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. आदरणीय अनंत सावंत. आदरणीय अनंत सावंत जिल्हाध्यक्ष रत्नागिरी यांचं सन्माननीय तालुकाध्यक्ष निलेश वर्देकर यांच्या शुभ हस्ते त्यांच्या नेतृत्वाखाली सन्मान होत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम चालू आहे. अशा या प्रकारचे अनेक धम्म मेळावे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं काम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होत आहे असे आदरणीय अनंत जाधव हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. पुढचं घ्या. अनंत सावंत गोवा राज्याचे अध्यक्ष आदरणीय SK जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदरणीय निलेश वर्देकरांना विनंती करतो की आदरणीय SK जाधव साहेबांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. SK जाधव अध्यक्ष गोवा राज्य
सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष, राज्यांचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. अशी भव्य बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी सिंधुदुर्ग शाखेने आयोजित केलेली आहे. सन्माननीय एस के जाधव गोवा राज्य यांचं निलेश वर्धेकरजी आपले शुभ हस्ते सन्मान करत आहेत. घ्या. आमच्या जिल्ह्यासाठी अशी अतिशय गौरवशाली म्हणा हरकत नाही असा आपल्या जिल्ह्याला पहिल्यांदा मेजर मिळाला आहे समता सेन दलासाठी, आणि ते म्हणजे आदरणीय अरुण जाधव, जे उपनिरीक्षक म्हणून आत्ताच पोलीस दलामधून रिटायर झाले आणि रिटायर झाल्यापासून आपल्या संस्थेशी जोडले गेलेले आहेत. खरं तर ते पूर्वीपासून आपल्याशी जोडलेले होते, परंतु पोलीस दलामध्ये असल्यामुळे काही शासकीय बंधनं होती आणि त्यामुळे ते आपल्याशी संलग्न नव्हते. आणि सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर केलं आणि आता या सैनिक आपले जे समता सैनिक दल आहेत त्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर आहे. असे मेजर आदरणीय अरुण जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदरणीय निलेश वर्धेकरांना विनंती करतो की आपण अरुण जाधवांचा या ठिकाणी सन्मान करावा. आदरणीय अरुण जाधवजी, मेजर समता सैनिक दल सिंधुदुर्ग. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा, त्यानंतर साधुकार द्या. यानंतर आपल्या जिल्ह्याचं भूषण आणि आपल्या कामाने, आपल्या कर्तृत्वाने ताईसाहेबांच्या बरोबरीने काम करणाऱ्या आदरणीय चंदाताई कासले यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदरणीय सुषमाताई हरकुळकर यांना विनंती करतो की आपण आदरणीय चंदाताई कासले यांच्यासाठी सन्मान करावा. आत्ता संपूर्ण मुंबईची जबाबदारी ज्यांच्यावर आहे महिला विभागाची, त्या मुंबई विभागाच्या अध्यक्षा आणि आपल्या जिल्ह्याच्या सुकन्या आदरणीय चंदाताई कासले यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान करावा. आदरणीय सुषमाताई हरकुळकर. आदरणीय चंदाताई कासले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्नुषा आणि कन्या असलेल्या आणि अतिशय तत्परतेने संपूर्ण धुरा समता सैनिक दलाची आणि संपूर्ण राज्य महिला शाखेची धुरा त्या समर्थपणे सांभाळत आहेत. अशा चंदाताई कासले यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. पुढे धन्यवाद. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजून 1-2 मान्यवरांचे सन्मान होत आहेत. त्यामध्ये आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी 1981 सालापासून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं काम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलं, ते आदरणीय पद माणगावकर गुरुजी आज वयाच्या 85 वर्षामध्ये पदार्पण करत आहेत आणि 85 वर्ष असताना सुद्धा आपल्या या बौद्ध महासभेसाठी अजूनही ते काम करत आहेत. असे आदरणीय पद माणगावकर यांचा सन्मान होत आहे. मी आदरणीय निलेश वर्धेकर यांना विनंती करतो की आपण पद माणगावकरांचा सन्मान करावा. आदरणीय पद माणगावकर ज्यांनी अखंडपणे या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियामध्ये राहून आंबेडकरी चळवळीमध्ये आपला मोलाचा सहभाग दाखवलेला आहे. असे माणगावकर साहेब माजी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग यांचा सन्मान तालुकाध्यक्ष निलेश वर्धेकरजी यांच्या शुभ हस्ते होत आहे. धन्यवाद आदरणीय गुरुजी. यानंतर मुंबईचे कोषाध्यक्ष आदरणीय अशोक जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. प्रभारी संघटक मुंबई प्रदेश झोन क्रमांक 2 आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आदरणीय अशोक जाधव. आदरणीय बाळा चौकेकर, आपण कृपया बसायचं आहे, मगाशी पण सांगितलं. या ना बसा. आदरणीय अशोक जाधव प्रभारी संघटक मुंबई प्रदेश झोन क्रमांक 5. धन्यवाद. एक विद्यार्थ्यांनी सूचना विचारलेली होती. प्रज्योत जाधव आरोंदा यांना या कार्यक्रमाचं रील बनवायची आहे. आपल्याला रील बनवायला परवानगी आहे, बनवू शकता आणि जेवढे जास्तीत जास्त प्रसिद्धी द्या. प्रज्योत जाधव आरोंदा. धन्यवाद. यानंतर ज्याने आपलं सामने शिबिर यशस्वी केलं
ते ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी. वय वर्ष 72 आहे, परंतु संस्थेचा आदेश प्रमाण मानून काम करतायत ते आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी. आत्ता लगेच उद्या त्यांना पुन्हा बुलढाण्याला जायचं आहे. असं असताना सुद्धा गुरुजी या ठिकाणी 10 दिवस आमच्यासोबत आहेत आणि आपलं सामने शिबिर अतिशय यशस्वी केलेलं आहे. असे ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचं मूळचं गाव आहे पुणे, सध्या कल्याण या ठिकाणी राहतात, कल्याण मुंबई या ठिकाणी राहत आहेत. मी आदरणीय स्वागताध्यक्षांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. आदरणीय श्रीकांत कदमजी मुंबई शाखा अध्यक्ष स्वागताध्यक्ष सन्मान करत आहेत. जोरदार टाळ्या वाजवा एकदा सर्वांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी अध्यक्ष ज्यांच्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम झालेलं होतं असे आदरणीय विश्वनाथ कदम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदरणीय स्वागताध्यक्षांना विनंती करतो श्रीकांत कदम गुरुजीनाथ यांचा सन्मान करावा. आदरणीय विश्वनाथ कदम. आदरणीय विश्वनाथजी कदम माजी जिल्हाध्यक्ष द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सिंधुदुर्ग, ज्यांनी कित्येक वर्षे समर्थपणे अध्यक्षस्थान स्वीकारून आंबेडकरी चळवळ खूप पुढे नेलेली आहे. ते सन्माननीय विश्वनाथ कदमजी यांचं स्वागत होत आहे. बाळा कदम यांनी यायचं आहे, सर्वे ऑफिसमध्ये कामाला आहेत असे बाळा कदम त्यांनी जरा यायचं आहे समोर. बाळा कदम सर्वे ऑफिसमध्ये कामाला असलेले आदरणीय बाळा कदम. पुढचं नाव सर्वांना माहिती असेल की आपलं कणकवली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं भवन आहे आणि यामध्ये काही तांत्रिक बाबीसाठी खूप मोठं म्हणजे नोकरीच्याही पलीकडे जाऊन ज्याने खऱ्या अर्थाने सहकार्य केलं ते आदरणीय बाळा कदम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदरणीय भीमराव साहेबांना विनंती करतो की आमच्या या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आदरणीय बाळा कदम या ठिकाणी विशेष सन्मान होत आहे की ज्याने खऱ्या अर्थानं आम्हाला खूप मोठं सहकार्य केलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनच्या जमिनी संदर्भात त्यांनी खूप मोठा दस्तऐवज जो होता महत्त्वाचा दस्तऐवज ते अनेक दिवस प्रयत्न करून त्यांनी आपल्याला मिळवून दिलेला आहे. धन्यवाद. आदरणीय बीबी जानवलकर गुरुजी आहेत का? बीबी जानवलकर गुरुजी असतील तर त्यांनी पुढे यायचं आहे. श्याम जाधव ओंबळकर. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने काम करणारे आणि आमच्या हाकेला नेहमी ओढ देणारे असे आमचे सिनियर डिव्हिजन ऑफिसर आदरणीय संजय जाधव गुरुजी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय संजय जाधव गुरुजींना विनंती करतो की आपण कृपया विचारमंचावर यायचं आहे. संजय जाधव. यानंतर आपल्या सभागृहामध्ये ज्या बैठकीमध्ये एक सूचना आलेली होती आणि म्हणून मी सूचना देतो की प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि कोषाध्यक्ष आणि महिला अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष तालुक्याच्या पटपट यायचं आहे या ठिकाणी. तुमचं कारण तुमच्यामुळेच ही धम्म परिषद यशस्वी झालेली आहे. गेले महिनाभर आमचे सगळे तालुकाध्यक्ष अतिशय चांगली मेहनत घेत आहेत की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे की तुमचा सन्मान केला नाही तर आम्हाला बरं वाटणार नाही असं वाटतं आणि म्हणून मी या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्ष, सेक्रेटरी, कोषाध्यक्षांना महिला आणि पुरुष दोन्ही शाखांना निमंत्रित करणार आहे. कृपया आपण विचारमंचावर यायचं आहे आणि आपण गुलाबाचं फूल आपण स्वीकारायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी संजय जाधव कुणकोणकर साहेबांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जवळजवळ 200 ते 300 सैनिक करून दिलेले आहेत. खूप मोठं समता सैनिक दलामध्ये संजय जाधव यांचं योगदान आहे. आज 2 वर्ष या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समता सैनिक निर्माण होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत म्हणून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने त्यांचं अभिनंदन करीत आहोत. धन्यवाद. यानंतर आदरणीय बाळा चौकेकर मुंबईचे सरचिटणीस त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय बाळा चौकेकर. कणकवली तालुका. थांबा थांबा थांबा. बाळा चौकेकर या ठिकाणी बाळा चौकेकर प्लीज थांबा. या ना इकडे, या ना इकडे, या ना इकडे, या ना जरा तुमचा सन्मान करायचा आहे. हो तुम्ही दोघांना करायचा आहे. या ठिकाणी कुडाळ तालुक्याचे सन्माननीय अध्यक्षांना विनंती करतो की आपण मुंबईचे सरचिटणीस बाळा चौकेकर यांच्या ठिकाणी सन्मान करावा.
बाळा चौकेकर यांच्यासाठी सन्मान होत आहे. जिल्हा अध्यक्षांना विनंती करतो की आपण बाळा चौकेकर यांचा सन्मान करावा. कुडाळ तालुक्याचे सन्माननीय बाळा चौकेकरांचा या ठिकाणी सन्मान होते. मुंबईचे सरचिटणीस या ठिकाणी पटपट कृपया येऊन जायचं आहे. इकडून येऊन तिकडच्या गेटने उतरायचं आहे. तिकडच्या ह्यानी उतरू दे खाली. कुडाळ तालुक्याचे कणकवली तालुक्याचे कुडाळ तालुका अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष सर्वांनी यायचं आहे. या पटपट या, पटकन या, वेळ होत चाललेला आहे. कुडाळ तालुक्याचे अध्यक्ष निलेश वर्धेकर. अरे कुडाळ तालुक्याचे अध्यक्ष पटकन जा. कुडाळ तालुका अध्यक्ष सेक्रेटरी कोषाध्यक्ष झाला पटकन. महिला आहे का इथे? अंकिताताई या पटकन या. कुडाळ तालुका या ठिकाणी जिल्हाध्यक्षांना विनंती करतो की सर्वांना गुलाबाची फुल द्यावं. सर्वांची मागणी आहे की आम्हाला साहेबांच्या सोबत एक फोटो मिळावा. यासाठी सर्व हा आटारेप आहे की आदरणीय भीमराव साहेबांच्या सोबत आपला एक फोटो असावा, ही सर्वांची उमेद आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व तालुका पदाधिकारी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, ज्यांच्यामुळे ही धम्म परिषद यशस्वी झालेली आहे. कुडाळ तालुका अध्यक्ष सेक्रेटरी कोषाध्यक्ष तिकडून पास तिकडून पास. हॅलो कणकवली तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय भाई जाधव. तुम्ही थांबा. भाई जाधव, नंतर महेंद्र कदम सरचिटणीस. हे कोण गेले मध्ये? कोण आहे? तालुका कुठून तुमचा? थांबा ना जरा, मग नाव घेतो ना मी. असं हे करताय? नाही ना, थांबा. हॅलो हॅलो हॅलो. यानंतर मालवण तालुका अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष महिला आणि पुरुष दोघांनी जायचं आहे. गेले महिनाभर सातत्याने संपूर्ण गावागावात फिरून जागृती करण्याचं काम आणि या धम्म मेळाव्याला ही उपस्थिती ठेवण्याचं काम या सर्व तालुका शाखाने केलेलं आहे. आणि म्हणून तालुका शाखांच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आपण जोरदार टाळून अभिनंदन करूया. त्यानंतर सावंतवाडी तालुका अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष सावंतवाडी तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी शिबिरामध्ये आहेत. या ठिकाणी त्यांनी चिवर घेतलेले आहे. सचिव आणि कोषाध्यक्ष दोघांनी यायचं आहे आणि महिला अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष ठिकाणी यायचं आहे. पटकन या. आदरणीय सुनील जाधव पटकन या. परत या सर, या. वेंगुर्ला तालुका अध्यक्ष थांबा थांबा थांब. तुम्ही सावंतवाड जाता हो, तुम्ही कशामध्ये मी नाव घेते ना, नाव घेतल्यानंतर ठीक आहे आम्ही थांबतो. वेंगुर्ला तालुका सॉरी सावंतवाड तालुका अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष पटकन चला. थोडस गर्दी होते, आमची झाली आम्हाला, आम्ही खाली जातो. ऐकतच नाही. जिल्हा महिला विभाग जाता दोन वाजले. धन्यवाद. यानंतर वेंगुर्ला तालुक्याचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष स्पृहा साईडला राहा, पटपट चला. हॅलो हॅलो
कृपया सिंगल फोटो नको, वेळ झालेला आहे. फोटो सिंगल काढू नका कोणाचाही, ग्रुप फोटो घ्या आणि पटपट चला जरा. वैभववाडी तालुका धन्यवाद. अजून सन्मान आहेत. मी सन्मान पूर्ण करण्यापूर्वी अशा एका व्यक्तीचा महत्त्वाचा सन्मान होणं गरजेचं आहे. तो फक्त एकच सन्मान करणार आहे. या लवकर. धन्यवाद. वैभववाडी तालुका थोडस या कार्यक्रम हॅलो मगाशी कुठे होता तुम्ही? आता नाही, चला. साहेब चिडतो आता. पाया पडू नका कृपया. जय भीम करा सर्वांनी. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की कृपया शांत राहा. या ठिकाणी दुसरं कुठे आहे? या ठिकाणी शेवटी सर्वांचा सन्मान साहेब घेणार आहेत. काही वंचित जरा थोड्या वेळानंतर खरं तर आपण सर्वजण विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात आणि त्यामुळे या गोष्टींना आपण जास्त महत्त्व देणार नाही आहोत असं मला वाटतं. आपण थोडंसं थांबा. एक दोघांचं भाषण होऊ दे आणि त्यानंतर स्वतः भीमराव साहेब येऊन सांगून गेलेत की आता कोणाला वर सोडू नका म्हणून. कृपया थोडा वेळ थांबा. खरं तर या कार्यक्रमासाठी अजून आपले काही महनीय व्यक्ती उपस्थित आहेत. त्यामध्ये गोपीकृष्ण पवार यांचा सन्मान होईल थोड्या वेळानंतर. विजय जाधव आहेत. आदरणीय डॉक्टर श्रीकांत धारपावर आहेत. आदरणीय अरविंद वळजू या ठिकाणी उपस्थित आहेत. उपजिल्हाधिकारी, माजी निवृत्त उपजिल्हाधिकारी. या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. सर्व पत्रकार बंधूंचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करणार आहे. मी आदरणीय सुषमाताई हरकुळकर, महिला जिल्हा अध्यक्षा आदरणीय सुषमाताई हरकुळकर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. थोडंसं थांबा जरा. मी सर्व सैनिकांना विनंती करतो की आपण सर्वांना जागेवर बसण्याची सूचना करावी. सर्व सैनिकांनी, सर्व जे उभे असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण जागेवर बसण्याची विनंती करावी. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो आदरणीय सुषमाताई हरकुळकर यांना. सर्वांना सविनय जय भीम. विश्वाला शांतीचा मध्य मार्ग सांगणारे तथागत भगवान बुद्ध, 21व्या शतकातील एकमेव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या पवित्र स्मृतींना आणि विचारांना माझं त्रिवार अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा या मातृतुल्य संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष स्मृतिशेष भैयासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना माझं विनम्र अभिवादन. या मातृतुल्य संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, या मातृतुल्य संस्थेचे
ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया, ट्रस्टी कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, ट्रस्टी सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या देशभर चाललेल्या धम्म कार्यास माझं सविनय जय भीम. आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा, महिला जिल्हा शाखा, मुंबई जिल्हा शाखा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने 9वी बौद्ध धम्म परिषद आज रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी वासुदेवानंद हॉल कुडाळ येथे संपन्न होत आहे. ह्या धम्म परिषदेसाठी उपस्थित मार्गदर्शक, आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय भीमराव आंबेडकर सर, आदरणीय UG बोराडे गुरुजी, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, आदरणीय भिकाजी वर्देकर, आदरणीय मंजुल भारद्वाज, प्रमुख उपस्थितीमध्ये असलेल्या आदरणीय चंदाताई कासले, आदरणीय अनंत जाधव, आदरणीय प्रभाकर जाधव, आदरणीय पद्मनाथ मानगावकर, आदरणीय अशोक जाधव, आदरणीय अरुण जाधव, आदरणीय संजय जाधव, आदरणीय श्याम जाधव, आदरणीय BB जानवलकर, आदरणीय SK जानवलकर आणि विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर धम्म तसेच आजच्या धम्म परिषदेला उपस्थित सर्व धम्म माता बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना सविनय जय भीम. आपणा सर्वांना माहितीच आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 4 मे 1954 रोजी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेची स्थापना केली आणि ह्या धम्म संस्थेच्या अंतर्गत 14 ऑक्टोबर 1956 साली नागभूमी नागपूर येथे तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र धम्माची दीक्षा लाखो बांधवांना दिली आणि देशात, आपल्या संपूर्ण देशामध्ये न भूतो न भविष्यती अशी धम्मक्रांती घडवली. ती याच मातृतुल्य धम्म संस्थेमार्फत म्हणजेच भारतीय बौद्ध महासभेमार्फत. खरं तर ज्या व्यक्ती किंवा ज्या संस्था काळाची पावले ओळखून त्यानुसार वागतात आणि आपल्या योजना, ध्येय, धोरणे आखतात आणि अंमलात आणतात त्याच यशस्वी होतात. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही धम्म संस्था बदलत्या काळानुरूप वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबून आपली ध्येय धोरणे निश्चित करून यशस्वी वाटचाल करत आहे. यशाकडे जाणारा रस्ता कधीच तयार नसतो, तर तो आपल्याला बांधावा लागतो आणि असा एक राजमार्ग तयार करण्यासाठी, बांधण्यासाठी आणि याचे काम करण्यासाठी अनेक निष्ठावंत, शीलवंत, श्रद्धावंत, जुन्या जाणत्या धम्म कार्यकर्त्यांनी स्वतःला ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 मे 1981 रोजी कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एक क्रांतिकारी घटना घडवून आणली आणि ती क्रांतिकारी घटना म्हणजेच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृतुल्य संस्थेची जिल्हा शाखा सिंधुदुर्ग याची निर्मिती आणि ह्याची निर्मिती करून याची स्थापना केली आणि ही स्थापना करून त्याचं जिल्हा शाखेचं जे कार्यालय होतं ते कुडाळ येथे तात्पुरतं निर्माण केलं गेलं. एक धम्म, एक नेतृत्व, एक संघटना आणि एक समाज, एक उदात्त पवित्र उद्दिष्ट उराशी बाळगून या जिल्हा शाखेच्या वतीने कामकाज करत असताना त्यावेळच्या तालुकावार संघटना, संघ, समित्या, मंडळे यांच्या मान्यवर पदाधिकारी यांच्यासोबत या जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन आपली ही दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ह्या संस्थेची नियमावली किंवा ह्या संस्थेचा पूर्ण इतिहास समजावून पटवून देऊन तळागाळापर्यंत, गावागावापर्यंत, बौद्ध बांधवांपर्यंत हे बौद्ध महासभा पोचवण्याचं अतिशय असं स्तुत्य असं कामकाज केलेलं आहे. आज या कामकाजाला 45 वर्ष पूर्ण होत आहे आणि ह्या वाटचालीमध्ये, या 45 वर्षाच्या दैदिप्यमान वाटचालीमध्ये जिल्ह्यातील हजारो बौद्ध बांधव ह्या मातृतुल्य संघटनेशी
निगडीत झालेले आहेत, ह्या मातृतुल्य संस्थेच्या संपर्कात आलेले आहेत आणि ह्या मातृतुल्य संस्थेचं कार्य अविरतपणे करत आहेत. नदी जशाप्रमाणे आपल्या प्रवासात आपल्या काठावर घाण टाकून स्वच्छ जलाने समाज जीवन अंकुरित करते, तृप्त करते, हा वसा आपल्याला तशाच प्रकारचा हा वसा आपल्याला बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीने दिलेला असून हा धम्मद्वीप तेवत ठेवण्याचं कार्य आज जिल्हा शाखा अंतर्गत सर्व तालुका शाखा, महिला शाखा, जिल्हा महिला शाखा अंतर्गत सर्व तालुका महिला शाखा आपल्या धम्म संस्थेच्या ध्येय धोरणाप्रमाणे देशातील युवा पिढीवर, जिल्ह्यातील युवा पिढीवर आदर्श संस्कार रुजवण्याचा आणि आदर्श शीलवान नागरिक घडवण्याचा, त्याचप्रमाणे मानवी जीवनाच्या उत्कर्षाला प्रेरणा देण्याचा विचार जनमानसांपर्यंत पोचवण्याचं पवित्र कार्य या जिल्हा शाखा आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या तालुका शाखा, गाव शाखा करत आहेत. तथागत बुद्धांच्या धम्मावर आधारलेली ही आंबेडकरी चळवळ अनेक स्थित्यंतरातून जाऊन आजही अस्तित्वात आहे. उलट एवढ्या वर्षात वाटचालीत कराव्या लागलेल्या ह्या संघर्षामुळे आज त्याला अतिशय उत्कृष्ट अशी झळाळी प्राप्त झालेली आहे. आज ह्या परिस्थितीमध्ये प्रत्येक बौद्ध बांधवाने या धम्म अभियानाने परमपवित्र कर्तव्य आहे की बौद्ध संस्कृतीची जपणूक करणे, बुद्ध आंबेडकरी विचारांचे संवर्धन करणे आणि त्यासाठी आपल्यातील सर्व मतभेद विसरून मानापमान सोडून संघटित होऊन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. तसेच ह्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आजच्या ह्या धम्म परिषदेला, 9व्या धम्म परिषदेला आपल्या सर्वांच्या योगदानातून आपल्याला कार्यान्वित करणे अशी अपेक्षा आम्ही जिल्हा शाखेच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करीत आहोत. इथेच एवढंच बोलून मी इथेच थांबते. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद आदरणीय सुषमाताई हरकुळकर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय UG बोराडे गुरुजी यांना विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मक्रांती गतिमान कशी करावी याबाबत या ठिकाणी मार्गदर्शन करावं. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार वंदन करतो. संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला सुद्धा त्रिवार वंदन करतो. संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका ममता सागर, आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्म कार्यास मी त्रिवार वंदन करतो. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचिताचे प्रणेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी त्रिवार वंदन करतो. तसेच या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्यासमोर उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, तसेच संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या कार्याला सुद्धा त्रिवार वंदन करतो. या ठिकाणी आज प्रामुख्यानं 9वी बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केले आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे. तर मी महाराष्ट्राचं अध्यक्ष आहे तर आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. सर्वांना जय भीम करतो. जय भीम. आवाज पाठीमागून नाहीत, शांत असलेत. जय भीम. भिक्षू संघाचे प्रमुख पूज्य बनते सुमेध बोधी हे सुमेध बोधी डॉक्टर सुमेध बोधी यांना आणि त्यांच्या संघाला मी त्रिवार वंदन करतो. या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले माजी मंत्री आदरणीय गिरकर सर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी. म्हणजे मला या ठिकाणी आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये ज्या 62 जिल्हे आपण या ठिकाणी निर्माण केले आहेत, या 62 जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कामामध्ये चांगला गुणवत्ता आहे. कारण त्यांच्याकडे 8 तालुके आहेत. आणि 8ही तालुक्यामध्ये पूर्ण कार्य करण्यावर कार्यरत आहेत. एवढंच त्याला म्हणता येईल गुणवत्ता कोणत्याही जिल्ह्याने नाही. याबद्दल खरोखर ही जी कार्यकारिणी आहे तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची, हे खूप अभिनंदन करतो की तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडून आणलेलं आहे. संस्थेचं काम दिवसेंदिवस वृद्धिंगत करतायत, त्याबद्दल सर्वांचे मी अभिनंदन करतो. तालुकेसुद्धा त्याप्रमाणे कार्यरत आहेत.
तालुक्यांच्या सुद्धा कार्यक्रम बघितले मी आणि त्यांचं सुद्धा कार्य तसेच महिला शाखा सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि याचं एक उदाहरण म्हणून आपली जी उपस्थिती आहे ही सर्वांची उपस्थिती त्याला ज्याला म्हणते कारण आहे. कारण हे जे कार्य आहे प्रत्येक तालुक्यातले पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून भारतीय बौद्ध महासभेचं कार्य हे महाराष्ट्रामध्ये जरी 36 जिल्हे असले तरी आपण 62 जिल्हे म्हणून त्याला पूर्ण तालुक्यापर्यंत कसं पोहोचेल या दृष्टिकोनातून आपण काम करीत आहोत. या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की आजचा माझा जो विषय आहे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान कशी करावी. त्या अनुषंगानं आपण BSN मिशन 2025 हे आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. म्हणजे मिशन 2025 म्हणजे दुसरं तिसरं काय नसून की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 साली जे धर्मांतर करून धम्मदीक्षा दिली होती तर हे कार्य आपल्याला गतिमान करायचं आहे. आज जवळजवळ 70 वर्ष झालेत. 70 वर्षापर्यंत आपण जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून काम करीत होतो. परंतु आता आम्ही ठरवलेलं आहे या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकारिणी ज्याला 58 तालुक्यात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका हा गतिमान करायचा आहे आम्हाला. प्रत्येक तालुक्याची कार्यकारिणी हे परिपूर्ण असावी आणि त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 56 गावं आम्हाला जोडावीची आहेत. त्या तालुक्यातले 56 गावं आपण दिले. मी सांगू इच्छितो सर्व जे काही तालुका पदाधिकारी त्यांना की आम्ही याच्या अगोदर जिल्ह्याला प्रमुख केंद्र मानलं होतं परंतु आम्ही आता तालुक्याला प्रमुख केंद्र मानतोय. आणि त्याचं कारण आहे की एका तालुक्यामध्ये जवळजवळ 100 ते 125 गावं असतात आणि ह्या गावामध्ये 70 वर्ष झाले तरी आम्ही आतापर्यंत प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेलो नाही. आमची कुठेतरी एक ज्याला म्हणता येईल प्रत्येक आपण संस्थेने म्हटलेलं आहे गाव तिथं शाखा घर तिथं सैनिक झालं का आपलं नाही आहे. त्यामुळे आम्हाला कुठलं तरी मिशन चालवायला पाहिजे. कुठंतरी अनुमान ठरवायला पाहिजे की आम्हाला आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचलंच पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी संघटनात्मक माध्यमातून संघटनेच्या दृष्टिकोनातून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपली जी शाखा आहे ही प्रत्येक गावापर्यंत पोहोचली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आमचं कार्य सुरू आहे. मी सांगू इच्छितो सर्व तालुक्यांना की तुम्ही पहिल्यांदा जे 56 गावं आहेत मग ते तुमच्या ग्रामपंचायतच्या लेवलचे असेल हे पहिल्यांदा नोट करा. त्यानंतर गट ग्रामपंचायत असेल त्यांचं नावं नोट करा आणि तिसरं त्याच्यापेक्षा जे लहान गावं असतील त्यांची नोंद करावी. म्हणजे आपण 56 गावाचं टार्गेट ह्या वर्षी आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि कुठपर्यंत येणाऱ्या वर्षावासानिमित्त हे आपण टार्गेट ठरवलेलं आहे. त्यामुळे आता तालुक्यांनी पूर्ण 21 लोकांची कार्यकारिणी करून ते आम्हाला कार्य पूर्णत्वास न्यायचं आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचं कार्य हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि हे करत असताना आम्ही काळजी घ्यायची की बस झालं आपले वयस्कर लोक आता आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आपण असं निश्चित केलेलं आहे की कार्यकारिणी तालुक्यांचे कार्यकारिणी ठरवत असताना जिल्ह्याचे कार्यकारिणी ठरवत असताना 40% तरुणांना वाव मिळायला पाहिजे. 40% तरुणांना त्या ठिकाणी प्रोत्साहन करून या ठिकाणी पदं त्यांच्याकडे द्यायला पाहिजेत जेणेकरून भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यामध्ये गती यावी संस्था गतिमान व्हावी या दृष्टिकोनातून आमची वाटचाल राहील. तसेच दुसरा मुद्दा आपण घेतोय की आपली 3 प्रकारे सदस्य नोंदणी असते. एक सामान्य सभासद आजीवन सभासद आणि क्रियाशील सभासद याची नोंदणी सुद्धा जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून 2500 सभासद आपण नोंदले पाहिजेत. हे आदरणीय भीमराव साहेबांचा आपल्याला आदेश आहे. म्हणून जे तालुका अध्यक्ष असतील त्यांना मी ठिकाणी सूचना करतो की आपल्याला आता संस्था गतिमान करण्याकरता संस्थेचे कार्य वाढवण्याकरता सभासद नोंदणी होणं आवश्यक आहे. आणि जे काही आपले केंद्रीय शिक्षक असतील तालुक्याचे पदाधिकारी असतील ग्राम शाखेचे पदाधिकारी असतील त्यांच्यामधून क्रियाशील सभासद व्हायला पाहिजेत. आणि संस्थेकरता जे काही आजीवन सभासद व्हायला तयार आहेत अशा लोकांकडून 1000 रुपये घेऊन त्यांना आजीवन सभासद संस्थेचं केलं पाहिजे. हे या ठिकाणी आपण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं निश्चित केलं आहे. आणि म्हणून या कार्याला आपल्या जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी कामाला लावले. मग ते बौद्धाचार्य असोत केंद्रीय शिक्षक असोत किंवा केंद्रीय शिक्षिका असोत किंवा समता दलाचे पदाधिकारी असोत या सर्वांनी या ठिकाणी आपलं
कार्य जे आहेत हे आता गतिमान करायला पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की आपल्या तालुक्यामध्ये जे काही आपले ज्याला म्हणता येईल प्रत्येक गावामध्ये जे काही बुद्धविहार असतील, संस्था असतील, संघटना असतील, यांना आपण एकमेक समन्वयाने एकमेक संपर्क करून त्या ठिकाणी दर रविवारी वंदना घ्यायला पाहिजे. त्यामुळं आपले संस्थेचं जे कार्य आहे हे गतिमान होईल. आणि म्हणून आपण प्रत्येक विहाराशी संपर्क असायला पाहिजे. आपलं काम जे आहे आपण स्वतः झालं पाहिजे. आणि तुम्ही बघाल की भारतीय बौद्ध महासभा 24 प्रकारचे शिबिर राबवते. आज मी हे वाचलं, हे जे पत्रक आहे दिलेलं आहे तुम्ही, की आपल्या समाजामध्ये दिवसेंदिवस व्यसनाधीनता वाढते, अंधश्रद्धा या प्रकारे लोकांमध्ये आहे. आपण कुठेतरी याचा अभ्यास करायला पाहिजे प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी. आणि संस्थेने जे काय शिबिर दिलेले आहेत, मग ते बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर असो, व्यसन दीनता ज्याला म्हणता येईल व्यसन मुक्ती शिबिर असो, किंवा अंधश्रद्धा मुक्ती असो, या सर्वांकरता आपण प्रत्येकाने तालुक्याने ह्या ठिकाणी शिबिर लावले पाहिजेत. त्याशिवाय आपल्या लोकांमधून व्यसनाधीनता किंवा अंधश्रद्धा किंवा परंपरा रूढी आहेत त्या मोडल्या जाणार नाहीत. म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जे केंद्रीय शिक्षक आहेत त्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त शिबिरं लावायचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण म्हणतो गाव तिथं शाखा, गाव तिथं बौद्धाचार्य आहे का आपल्या बौद्धाचार्य या ठिकाणी? नाही. मी तुम्हाला सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्याने या ठिकाणी आता जी बौद्धाचार्यांची परीक्षा झाली, या बौद्धाचार्याच्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त श्रामणेर झालेले लोक दिसले नाहीत. त्यामुळे आपल्याला गरज आहे की प्रत्येक गावात एक बौद्धाचार्य श्रामणेर, एक बौद्धाचार्य किंवा श्रामण झाला व्यक्ती असायच पाहिजे. आणि हीच आपली जमा परिषदेमध्ये सुरू आहे. तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येक गाव तिथं श्रामणेर झाला पाहिजे, गाव तिथं बौद्धाचार्य असलं पाहिजे, आणि त्या बौद्धाचार्याने ते आपल्या ग्रामशाखेमध्ये काम करायला पाहिजे, जेणेकरून आपले गतिमान कार्य होऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे कामाची दिशा बदलण्याकरता प्रत्येक गावातील बौद्ध शिबिरामध्ये व्हायलाच पाहिजेत. मग मी तुम्हाला सांगतो की जे तालुके आहेत आपले, वर्षातून एक प्रत्येक गावात वर्षातून एकदा प्रत्येक तालुक्यात एक तरी बौद्धाचार्य शिबिर व्हायला पाहिजे. मी बघतोय की काही जिल्हे असे आहेत की ते बौद्धाचार्य श्रमण घेतच नाहीत. अरे मग तुमचे बौद्धाचार्य कसे वाढतील, केंद्रीय शिक्षक कसे वाढतील? त्यामुळं ह्या ठिकाणी जिल्ह्याला जबाबदारी सांगतो की तुम्ही दर वर्षातून एका तालुक्याला बौद्धाचार्य श्रामण शिबिर घ्यायला पाहिजे. आणि हे करता असताना आपल्याला घर तिथं सैनिक हे सुद्धा तयार करायचं आहे. घर तिथं सैनिक तयार करत असताना आपल्याला काय करावं लागेल की प्रत्येक तालुक्यामध्ये दर महिन्याला एक समता सिंग दला शिबिर व्हायलाच पाहिजे. कारण येणाऱ्या 2027 मध्ये समता सिंग दलाची निर्मिती होऊन 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आपल्याला तोपर्यंत म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्र कार्यक्रमात 27 आपले मार्च 2027 पर्यंत आपल्याला 1,00,000 सैनिक मैदानावर उभे करायचे दाखवायचे आहेत. याकरता तुमचे आमचे प्रयत्न व्हायला पाहिजेत. आणि जिल्ह्याने कमीत कमी 2,500 सैनिक तयार केले पाहिजेत. कासांडेकर गुरुजी, तुमचे सैनिक कमी आहेत. या वर्षाच्या अखेरीपर्यंत समता सिंग झालं तर या ठिकाणी जिल्ह्याने जवळजवळ 2,500 सैनिक तयार करायला पाहिजेत. आणि प्रत्येक तालुक्यात समता सिंग दलाचं युनिट असलं पाहिजे. एवढंच नाही तर फक्त समता सैनिक आमची शाखा आहे हे म्हणून चालणार नाही. तर आम्हाला दर रविवारी त्यांची परेड घ्यावं लागेल, त्यांची ट्रेनिंग घ्यावं लागेल, त्यांच्या ड्रेसवर लक्ष ठेवायला पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारे आमची जी भारतीय बौद्ध महासभेतर्फे निर्मिती झाली समता सिंग दलाची युनिट हे सक्षम असले पाहिजेत, कर्तृत्वान असले पाहिजेत. आणि जिल्ह्याचे संरक्षण करतात त्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. म्हणजे आपण जे पदाधिकारी असतात त्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाने आपल्या सैनिक म्हणून या समता सिंग दलामध्ये भाग घ्यायला पाहिजे. त्यांच्या घरातल्या मुलांनी घ्यायला पाहिजे. नाही तर आपण काय दुसऱ्यांना तुम्ही भाग घ्या आणि माझ्या घरात तर कुणीच बोलवत नाही मी, असं नको व्हायला. तर मी जर पदाधिकारी असेल तर पहिल्यांदा मी बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर करायला पाहिजे. तरच मी दुसऱ्याला सांगू शकेल की तुम्ही सुद्धा श्रामणेर व्हा. कारण ती काळाची गरज आहे, ती आवश्यकता आहे. कारण धम्माचं काम हे आपल्याला गावापर्यंत पोहोचायचं असेल तर बौद्धाचार्याची निर्मिती करणं आवश्यक आहे. समता संघ दलाची संख्या वाढवणं आवश्यक आहे. आणि हे या मिशन 2025च्या माध्यमातून आपण बघतोय. तिसरी गोष्ट ही आहे यानंतर जी आहे
की जे काही आपल्यामध्ये संविधान समर्थक समाज जोड आंदोलन हे आपण राबवतोय. तर आज मी तुम्हाला सांगतो की संविधान समर्थक समाज जोड आंदोलन म्हणजे काय. तर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेलं जे संविधान आहे, या संविधानामध्ये आपण जे आपल्या SC STचे लोक आहेत ह्यांनाच आपण एकत्रित करू शकलो नाहीत. त्यामुळं आपण कुठलंही कमी पडतोय. म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आज आपण संविधान समर्थक जोडो हे आपण आंदोलन सुरू केलं आहे. त्याचं प्रत्यय म्हणून आज म्हणजे गेल्या 12 तारखेपासून म्हणजे 12 मे पासून तर येणाऱ्या 21 मेपर्यंत तुमच्या चैतुमी या ठिकाणी एक शिबिर भरवण्यात आलेलं आहे. पुन्हा शिबिर भरवण्यात आलं 10 दिवसाकरता बौद्धाचार्य सामने शिबिर. जे धर्मांतरित बौद्ध आहेत, जे आतापर्यंत चैतुमीला आपण जे शिबिर घेत होतो तो जिल्ह्याच्या लोकांचं घेत होतो, महिलांचं शिबिर घेत होतो. परंतु आता या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण एक सरामने शिबिर सुरू आहे चैतुमी या ठिकाणी. आणि ते मध्ये धर्मांतरित बौद्धांचं शिबिर केंद्रीय शिक्षकांचं शिबिर सुरू आहे. आणि त्यामध्ये चर्मकार समाज असतील, ढोळ समाजाचे असतील आणि मातक समाज असतील असे त्या ठिकाणी हे पदाधिकारी त्या ठिकाणी भाग घेतलेले आहेत. ही आपल्या संस्थेकरता फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. कारण इतर समाजांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला हे आपल्यासह भारतीय बौद्ध भाषा इतिहासामध्ये पहिलीच घटना घडते. आणि अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या तालुक्याच्या लोकांनी म्हणजे तुमच्या तालुक्यातून आले नाहीत, परंतु नांदेड, लातूर, बीड इथून ठिकाणी लोकांना भंगी समाज या ठिकाणी एकत्रित करून शिबिरामध्ये बसलेला आहे. त्यामुळे आपण यापुढे काम करत असताना इतर समाजाचे लोक आहेत जे संविधानाला मानतात त्यांना सुद्धा या ठिकाणी शिबिरामध्ये भाग घेऊन आपण आपल्या कार्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी अजून सांगतो की संस्थेचे कार्य करत असताना आपल्याला दानाची गरज असते. पैशाशिवाय काही होत नाही, पैशाची निर्मिती केल्याशिवाय काही होत नाही. त्यामुळे जिल्हा जर सक्षम करायचा असेल तर आपल्याला दान देणारे लोक पाहिजेत, दानदाते मिळायला पाहिजेत. आणि दानदाते मिळाल्यानंतर आपल्या मुलांना जे समता सिंग दलाचे जे सैनिक असतील, काही गावामध्ये सैनिक असे असतात की जे ट्रेनिंग घेतात पण त्यांना ड्रेस घेण्याकरता पैसे नसतात. त्यामुळे आपल्यामधून दानदाते निर्माण करायला पाहिजेत. त्यात पण आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक महाविहार तयार करायचं आहे, त्याकरता सुद्धा दानदाते निर्माण करायला पाहिजेत. ही आपल्या भारतीय बौद्ध महासभेची 2025ची ज्याला म्हणता येईल संस्थेचं कार्य गतिमान करण्यासाठी आपण या ठिकाणी काम करीत आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघतो की अजूनही आमच्या समाजामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, मोठे अधिकारी आहेत, व्यावसायिक आहेत, परंतु त्या आणि आम्ही जुळलेले नाहीत, आमच्याशी त्यांचा संपर्क होत नाही. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी इतर हे जे समाज व्यावसायिक आहेत त्यांचे एकमेकांशी संबंध करून त्यांना आपल्या कार्यक्रमात बोलावून त्या ठिकाणी त्यांचा सत्कार वगैरे करून त्यांना संस्थेची भूमिका समजून सांगितली पाहिजे. प्रत्येक तालुक्याने काम करायचं आहे, जिल्ह्याने काम करायचं आहे. त्याच्यामुळं काय होईल की मोफत सल्ला केंद्र आपल्याला ओपन करता येतं. मोफत सल्ला केंद्र म्हणजे आपल्या लोकांना जे काही कोर्टाच्या कामातून किंवा केसेसच्या कामातून जे काही मदत पाहिजे असते ती आपण सहज देऊ शकतो. यानंतर सगळ्यात जास्त समाजाला कठीण अशी परिस्थिती जाण्यासारखं म्हणजे की वधूवर सूचक केंद्र हे संस्थेच्या वतीनं जिल्ह्याच्या ठिकाणी निर्माण करायला पाहिजे. कारण आज आपण मुलं शिकलेत, नोकरी लागलेत, परंतु मुलं असो किंवा मुली असो त्यांचं विवाह विधी जुळवण्याकरता थोडा आईवडिलांना त्रास होतो. म्हणून हे एक सामाजिक कार्य आहे. हे सुद्धा काय संस्कार विभागाच्या माध्यमातून हे कार्य आपण हाती घ्यायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघतो की जे काही महापुरुष आहेत मग बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, त्याचप्रमाणे जे काही महापुरुष आहेत त्या महापुरुषांची जयंती आपण सर्वांनी साजरी करावी. अशा प्रकारे हे जे कार्य आपलं जमाचं वाढवण्याकरता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नगरामध्ये धम्मकार्य करण्याकरता जे आपण मिशन 2025 निर्माण केलं आहे या मिशनमध्ये सर्वांनी सहकार्य करावं आणि आपल्या कार्याला गती द्यावी. एवढंच बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद आदरणीय बोराडे गुरुजी.
आपण अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ कशी गतिमान करावी यासाठी आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो काय मिशन 25 हा उपक्रम दिलेला आहे, या उपक्रमाच्या अनुषंगाने आपण नक्कीच बाबासाहेबांची धम्म चळवळ जी आहे हे अधिक गतिमान करू शकतो। त्यासाठी आमच्या सर्व तालुका शाखांमध्ये या अभियानाचं प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आता गाव लेवलला सुरू केलेलं आहे आम्ही, आणि प्रत्यक्षात तो जो उपक्रम आहे हा उपक्रम सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या हाती घेतलेला आहे। नक्कीच आम्हाला खात्री आहे की भविष्यात येत्या 2 वर्षात 5 वर्षात ही बाबासाहेबांची धम्म चळवळ अधिक गतिमान होणार आहे। यानंतर पुढील आपले वक्ते जे आहेत ते आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत, ते आदरणीय मंजूर भारद्वाज, जे या ठिकाणी आपल्या भारतीय संविधानासमोरची जी आव्हानं आहेत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करावं। आदरणीय भारद्वाज जे मंजूर भारद्वाज यांच्याबद्दल आदरणीय अपूर्वाताई या ठिकाणी आपल्याला परिचय करून देत आहेत। सन्माननीय मंजुल भारद्वाज, द थिएटर ऑफ रिलेव्हन्सचे ज्येष्ठ नाट्यकर्मी निर्माता असलेले मंजुल भारद्वाज, ज्यांचे अनेक नाट्यप्रयोग मुंबई नव्हे तर परदेशातही गाजलेले आहेत। लोकशास्त्र सावित्री हे हा नाट्यप्रयोग अलीकडेच आपल्या जिल्ह्यामध्ये झाला आणि अतिशय गाजला आहे, असे सन्माननीय मंजुल गायकवाडजी आपल्याला इथे भारतीय संविधान आणि त्यापुढील आव्हानं अतिशय ताकदीने मांडणार आहेत। जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत सन्माननीय मंजुल भारद्वाज सरांसाठी, आणि त्यांना मी इथे आमंत्रित करते। जय भीम असं काम नाही चालणार आहे। जय भीम मागून आवाज नाही येत, जय भीम। इथे करीब जवळ 1000 लोक बसले आहे, हा 1000 लोकांची आवाज नाही आहे। जय भीम, जय भीम। आपण बघतात का सगळे? किती डोळे आपले? 2 डोळे आपण बघतात डोळ्यांनी? मजबूतीने हात वर जायला हवं। जय भीम, जय भीम। हा विचार मंच आणि आपण सगळे बसलेले बंधूवर भगिनीनो, भाषण ऐकणं खूप अवघड असतं आणि भाषण ऐकण्यासाठी धाडस लागतं, धैर्य लागतं, आणि तेही या उन्हात जेव्हा सगळे घामाघूम झाले आहे। मी विचार मंचाला सूचित करतोय की मला सांगा 10 मिनिटात संपवायचे, 15 मिनिटात संपवायचे की 20 मिनिटात? आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब बसले आहे, त्यांचा आणि माझा परिचय 19 नोव्हेंबर 2022 रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृह मुंबईमध्ये झालं होतं, आणि त्यांची मला जी आवडती गोष्ट आहे, त्यांनी 2 तासाचं नाटक विदाऊट इंटरव्हल पाहिलं होतं, आणि त्यानंतर मी साहेबांना फक्त सांगितलं होतं 10 सेकंद बोलायचं, कारण सर्वांना बोलायचं होतं। त्यांनी हा मान पाळला, सम्मान पाळला, आणि ह्या अनुषंगाने मी म्हणतो संविधान पाळलं। मित्रांनो, आपल्याला जागे होण्याची गरज आहे। आपल्याला खूप मान आहे, अभिमान आहे, कारण आपल्या सोबत जय भीम आहे। पण एक विचार करणं गरजेचं आहे की 2014 पासून आणि त्याचा अगोदरचं वर्ष काळ आठवा जरा। तुम्हाला 6 डिसेंबर आठवतं? चैत्यभूमी आठवत आहे तुम्हाला? पण व्यवस्थाची वर्णवादाचा घडलेला कट तुम्हाला आठवतं का? 6 डिसेंबर 1992 आठवतंय? त्यांनी भारताचा इतिहास भूगोल बदललेला आहे। म्हणून जागे व्हा, जागे व्हा की संविधानाची रक्षण करणारी, संरक्षण करणारी सरकारने काय कट रचला होता। माध्यम तुम्हाला सांगतात,
माध्यम तुम्हाला सांगतात की अमुक अमुक लोकांनी अमुक अमुक तो ढाचा पाडलं होतं, पण थोडा तपासा. पण तपासणं अगोदर माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या, मग कळेल मी काय बोलतोय. आपले 2 डोळे आहे, आपण बोललेले आहोत, आपल्याला दिसतंही. मी प्रश्न विचारतो, किती बोट आहे? किती बोट? शाबाश. आणि इथे गळतंय संविधान. इथे आपण घोषणा देतो जय भीम, पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा, म्हणून हा प्रश्न विचारलाय मी. शिक्षणाचं महत्व काय? हे 5 बोट आहे. तर माझा प्रतिप्रश्न आहे, हा अंगठा कोणी कोणाचा घेतला होता? हा, बरोबर, गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा घेतला होता. अंगठाच का घेतलं होतं? कारण अंगठा ओळख आहे. अंगठा तुम्ही जेव्हा आज बायोमेट्रिक्स मध्ये लावतात तेव्हा अंगठा लावतात. तुम्ही आज आधार कार्डवरही अंगठा लावतात. तुम्ही आज जमिनीचा कागदावर अंगठा लावतात. आणि तुम्ही म्हणतात शिक्षित आहे सगळे की 5 बोट आहे. 5 बोट नाही आहे. हे जो तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, आपण सर्वांनी जे शिक्षण घेतले आहे त्यामध्ये शिक्षणामध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे की हे 5 बोट आहे. खरं तर 5 बोट नाही, 1 अंगठा आणि 4 बोट आहे. तुम्हाला कधीच प्रश्न पडत नाही, कारण ह्या सत्ताने शिक्षणाचा अनुकूलन केलं आहे, ॲप्रोप्रिएशन केलं आहे. काल एक दिवस मी लोकर आलो आणि कुडालच्या बाजारात गेलो. आंबे मला खूप आवडतात. तो आंबे विकणारा मजूर होता. त्यांना मी सांगितलं कशासाठी आलोय, आणि ते म्हणाले संविधान. काय बोलला तो मजूर? संविधान कायता म्हणजे काय? ह्या कुडालमध्ये ही कालची घटना आहे. आणि आपल्याला खूप छान वाटतं की संविधान आपला आधार आहे. परत येतो की माझी गोष्ट 1 अंगठा आणि 4 बोटाच्या दृष्टिकोनाने ऐका. 6 डिसेंबर 1992 रोजी आपला जा 6 डिसेंबरचा उत्सव असतो त्याला घाव घालण्यासाठी हा कट रचलेला. संविधानाचा मूलभूत पाया जे आपण सम्राट अशोकच्या राज्यातून घेतलेला आहे, नीतीतून घेतला आहे, हा कोणी पाश्चात्य जगातून आलेला नाही आहे. तो म्हणजे सर्वधर्म समभाव. आणि 6 डिसेंबर 1992 रोजी भारत सरकारने ते कट रचला. कारण सगळे एजन्सी, सगळे IB, रॉ पंतप्रधानाला, गृहमंत्रीला सांगत होते की हा ढाचा पडणार आहे. तरीही पंतप्रधान बोलले मला 4 तासासाठी डिस्टर्ब करू नका. हे आपल्याला माहिती आहे? माहिती आहे का की जेव्हा संविधानाचे रक्षण करणारी सरकार, संविधानाचा पहिला पाया यानी धर्मनिरपेक्षता वर कुऱ्हाड घालतो आणि आम्ही शांत बसतो आणि फक्त पाहतो, हे 2 धर्माचा युद्ध आहे. मित्रांनो, हे 2 धर्माचं युद्ध नाही आहे, हे संविधानचा धर्मनिरपेक्षताचा पायावर कुऱ्हाड होता. आपल्याला माहिती आहे का 9 नोव्हेंबर काय झालं होतं? कोणाला माहिती आहे 9 नोव्हेंबर 2019 रोजी काय झालं होतं? कोणी सांगणार का? संविधानाचा संरक्षण करणारे न्यायपालिकाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी संविधानाचा दुसरा पायावर कुऱ्हाड घातलं होतं. कारण बाबासाहेब म्हणाले होते संविधान सभामध्ये की माननीय अध्यक्ष, संविधान किती चांगलं असलं पण त्याली अंमलबजावणी करणारे माणूस वाईट असले तर संविधानाचा काही अर्थ राहत नाही. आणि 2014 आणि 6 डिसेंबर 1992 हे 2 तारखे नोंद करा. तुम्हाला माहिती आहे
की जेव्हा सरकार संविधानाचं संरक्षण करू शकत नाही तेव्हा न्यायपालिका संविधानाचं संरक्षण करते. तुम्हाला माहिती आहे की न्यायाधीश जेव्हा निकाल देतोय तेव्हा न्यायाधीश म्हणतोय माझ्या समोर आलेले सगळे तथ्य पुरावे आणि त्याची भावना त्याचे साक्ष ची गवाही घेऊन मी निकाल देत आहे. पण 9 नोव्हेंबर रोजी काय घडलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलं आणि ते निकाल दिलं जन आस्थाप्रमाणे आम्ही निकाल देतो की तिथे मंदिर बांधायला हवं. काय पुरावे होते? जनआस्था काय असते? जनआस्था म्हणजे तुम्हाला माझं भाषण आवडलं नाही तर तुम्ही काय करणार? मला ठेचून काढणार. हे कधीपासून कायदा झालं? कधीपासून कायदा झाला की तुम्हाला न्याय द्यायचं आहे ते जनआस्थावर आधारित द्या आणि आपण शांत बसलो आहोत. माहित नाही का? कारण संविधान आज आपल्या सोबत नाही आहे. हे जागे व्हा आणि भ्रमातून बाहेर पडा. मागच्या 14 वर्षापासून वर्तमान सरकारने कोणता निर्णय संविधानाप्रमाणे घेतला आहे यावर विचार करा आणि हे समजून घ्या की संविधान आहे कुठे. कारण ज्यांना संविधान नको तेच आज लोकसंख्याच्या बळावर धोखाधडीच्या बळावर आज सत्तेत आहे. निव्वळ भावनेचा उद्रेक करून ते सत्तेत बसले आहे आणि दिवसोदिवस ते संविधानाचा पायावर कुऱ्हाड घालत आहे, घाव घालत आहे. मित्रांनो, संविधान काय आहे? संविधानाचा अर्थ आहे संविधान, यानी सर्वांसाठी बरोबर विधान, कायदा. पण ज्यांनी अंगठा घेतला होता तेच आज सत्तेमध्ये आहे आणि त्यांना हे कबूल नाही आहे, त्यांना हे खटकत आहे. म्हणून त्यांना घोषणा दिली होती आम्हाला 400 MP द्या, आम्ही संविधान बदलून टाकू. आणि त्यांचा कट जनतेने ओळखलं, पण अजूनही ते सत्तेत आहे. विचार करा 26 जानेवारी 1950 मध्ये काय घडलं होतं. 26 जानेवारी 1950 म्हणजे या भारतात 75% आबादी माणूस नव्हती. भारताचा अर्धा जगत माणूस नव्हता. बाईला माणूस दर्जा दिला गेला नव्हता. पण 26 जानेवारी 1950 रोजी आपण सर्व माणूस झाले कायद्याने. कायद्याने या भारतात सांगतात संस्कृती आमची. अरे कुठली संस्कृती? खालच्या वर्णाचा माणसाला संपत्तीला लुटणं हीच संस्कृती आहे. त्या संरक्षणाला पाठिंबा हे काढत आहे. सावध व्हा, सावध व्हा की वर्णवादी काय म्हणतात. वर्णवादी म्हणजे एकच वर्णाचं राज्य आणि बाकी गुलाम. आणि ही वेळ आहे, ही वेळ आहे. आणि आज मीडिया आपल्या पाठिंबाशी नाही आहे. म्हणून आपल्या शाखेपर्यंत, आपले गावेगावी आपले कार्यकर्त्यांनी आवाज उठवायला हवं की संविधान आज कागदावर आहे. हे मंदिर बांधण्याचं कट काय आहे? हे मनुस्मृतीला परत आणण्याचा कट आहे. जागे व्हा. आज संविधानाचा पहिला पानावर ते मूर्ती लावायची आहे. म्हणून सावध व्हा. हे नका बघू की अरे कुठे गेला संविधान. मी तुम्हाला 3 पुरावे दिले आहे. त्या पुराव्यावर विचार करा
आणि संविधानाची कार्यशाळा राबवा. नुसतं एकतर्फी भाषण नाही, संवाद करा, हा माझा निवेदन आहे. सत्य, अहिंसा आणि शांती हे कोणाचे तत्व आहे? हे बुद्धाचे तत्व आहे. बुद्ध कोण होते? बुद्ध म्हणाले होते, मी देव नाही आहे. सावध राहा, सत्तांना अनुकूलन हवं. तुम्ही अमुक धर्म पाळा की अमुक धर्म पाळा, पण जेव्हा आपण परंपराच्या नावाने सत्ता अनुकूलित होत आहो तेव्हा विचार करा, काही नाही गळत फक्त संविधानाशिवाय. मी संविधानाचा बाजूचा आहे आणि माझ्या शेवटचा प्राणापर्यंत मी संविधानावर घालू देणार नाही. जय भीम. धन्यवाद.